नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। खाजगी वाहनावर लाल दिवा लावल्याप्रकरणी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी वादाच्या भोरात असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर आणखी एका वादात सापडले आहेत। खेडकर यांनी महागड्या खाजगी वाहनावर लाल दिव्याचा वापर केला आहे। या प्रकरणी त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। तसेच त्यांच्या खाजगी वाहन वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी 21,000 रुपयाचा थकीत दंडही आहे। मोटार वाहन अधिनियमान्वये मोटर व्हेइकल ॲक्ट 177 नुसार खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना त्यांनी खाजगी वाहनावर लाल दिव्याचा वापर केल्याचे उघडकीस आले। प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चेंबरचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याने तक्रार देखील केली। त्यानंतर या प्रकरणात डॉक्टर दिवसे यांनी राज्य शासनाकडे अहवाल पाठवून तक्रार दिली। खेडकर यांनी वाहनावर लाल दिव्याचा वापर केल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार बाणेर येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी चतुर्शृंगी पोलिसांचे पथक पोहोचले होते। पोलिसांचे पथक बंगल्यावर पोहोचले तेव्हा बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी खेडकर कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। खेडकर प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत असे असताना त्यांनी खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनाशी पाठी लावली होती। तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता। मोटार वाहन अधिनियमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। खेडकर यांच्या बंगल्यात जाऊन पोलिसांनी पाहणी केली तेव्हा बंगल्यात कोणी नसल्याने कारवाई पूर्ण झाली नाही। पूजा खेडकर यांच्या महागड्या वाहनावर वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी 21,000 रुपयाचा थकीत दंड आहे। खेडकर यांनी वाहनावर लाल दिव्याचा वापर केला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार मोटार वाहन अधिनियमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे मनोज पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।